नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जे ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील। लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेने अखेर जीवनयात्रा संपवली। कारण काय तर हुंड्यासाठीचा दबाव, सततचा मानसिक छळ आणि मुलगा होण्याची अपेक्षा। ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे। मित्रांनो, लग्न म्हणजे दोन जीवाचं आणि दोन कुटुंबाचं पवित्र नातं, पण जेव्हा त्या नात्यात प्रेमाऐवजी पैशाची आणि वस्तूची मागणी सुरू होते तेव्हा त्या नात्याचं ओझं असह्य बनतं। मिळालेल्या माहितीनुसार तेजस्विनी सोनवणे नावाच्या या विवाहितेला लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून सतत त्रास दिला जात होता। 4 चाकी गाडी, प्लॉट आणि सोन्याची अंगठी यासारख्या मागण्या तिच्या समोर वारंवार ठेवल्या जात होत्या। या मागण्या पूर्ण न झाल्याने तिच्यावर मानसिक दबाव वाढत गेला। पण इतकंच नाही, घरात मुलगी जन्माला आल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली। आधी मुलगी झाली, आता पुन्हा मुलगी झाली तर आम्ही तुला सोडून देऊ, अशा प्रकारच्या बोलण्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला। विचार करा मित्रांनो, एका आईला तिच्या बाळाचा जन्माचा आनंद साजरा करायचा असतो, पण तिला जर मुलगा मुलगी हा भेदभावाच्या चक्रात अडकवलं गेलं तर तिच्या मनावर काय परिणाम होत असेल। मुलगा किंवा मुलगी होणे हे कोणाच्याही हातात नसतं, विज्ञानाने हे अनेकदा स्पष्ट केलं आहे। तरी आजच्या आधुनिक काळात अशा विचारसरणीमुळे कित्येक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। माहितीनुसार या मानसिक त्रासामुळे तेजस्विनी यांनी यापूर्वी गर्भपात देखील केल्याचा उल्लेख समोर आला आहे। सततचा ताण, टोमणे आणि अपेक्षांचं ओझं यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या। इतकंच नव्हे तर अधिक मासाच्या जेवणासाठी सोन्याची अंगठी देण्याची मागणीही करण्यात आली होती, असं सांगितलं जात आहे। या सर्व घटनांनी त्यांच्या आयुष्यातील आधार आणखी वाढवला आणि शेवटी या सगळ्या छळाला कंटाळून त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचललं। त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहे। मित्रांनो, ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, हा आपल्या समाजासाठी एक मोठा प्रश्न आहे। आजही जर हुंडा, मुलगा मुलगी भेदभाव आणि मानसिक छळ यासारख्या गोष्टी सुरू असतील तर आपण खऱ्या अर्थाने किती प्रगती झालो आहोत। जर तुमच्या आसपास कोणतीही महिला अशा मानसिक तणावातून जात असेल तर तिचं ऐका, तिला आधार द्या आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत देण्यास प्रोत्साहन द्या, कारण कधी कधी एका आधाराच्या शब्दामुळे एखादा जीव वाचवू शकतो। या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।